हाय फ्रेंड्स, परत आलो मी एकदा तुमच्या भेटीला. तुमचा लाडका तक्ष तुमच्यासोबत खूप आई व्हिडिओ काढताना मला मध्ये मध्ये करायला फार आवडतं. मी तक्षची आई परत आली आहे तुमच्या भेटीला. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तक्षची मेडिसिन इसेन्शियल किट, की ज्याच्यामध्ये तक्षचे जे गरजेचे मेडिसिन आहेत ते मी सगळे तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर हा व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी मी तुम्हाला सांगू इच्छिते की मी काही चाइल्ड स्पेशल डॉक्टर नाहीये. मी फक्त माझा एक्सपिरियन्स नुसार मला असं वाटतं की प्रत्येक मम्माकडे हे मेडिसिन असावे, म्हणजे फर्स्ट एड म्हणून पण आपण घरी हे बाळाला देऊ शकतो. या दृष्टीने मी तुमच्यासोबत शेअर करते. मला वाटतं की प्रत्येक मम्माकडे हे असावेत घर म्हणून समजा. तर चला मग फ्रेंड, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. हाय फ्रेंड्स, हा फर्स्ट ड्रॉप आहे जो की फॅब्रिक प्लस ओरल ड्रॉप. सर्दी झाल्यानंतर बाळाला आपण देऊ शकतो. त्याचा डोस आपण डॉक्टरांशी कन्सल्ट करूनच घ्यायचा, कारण जो डोस असतो सिरपचा तो बेबीच्या एज आणि वेटनुसार कॅल्क्युलेट करून डॉक्टर आपल्याला देतात. चला तर मग बघूया दुसरं सिरप, जे टोनोफेरानचं असतं, जे 6 मंथ नंतर बेबीला डॉक्टर देतात, जे न्यूट्रिशनल व्हॅल्यू देतं आपल्या बेबीला. वेट गेन साठी मदत करतं, आयर्न साठी फोलिक ऍसिड असतं याच्यामध्ये. त्याच्यानंतर गॅस्टिका म्हणून हा ड्रॉप. हा बेबीला गॅसेस झाले, बेबी खूप चिडचिड करते, अशा वेळेला आपल्याला समजत नाही की बेबी का चिडचिड करते, नेमकं काय प्रॉब्लेम आहे. तर असा ड्रॉप घरात असेल तर असं गॅसेस वगैरे वाटत असेल, बेबीचं पोट टाईट दिसतंय, तर गॅस्टिका आपण 1-2 ड्रॉप बेबीला दिले तर मे बी इफेक्ट होतो बेबीवर. पण आपण हे पण डॉक्टरांशी बोलूनच घ्यायचं. त्याच्यानंतर कोलिमॅक्स, हा पोटदुखीसाठी आहे. बेबी खूप रडतय, कधी समजत नाही, इतकं चिडचिड करते. तर कोलिमॅक्स हा तक्ष खूप पोट दुखत होतं, म्हणजे काय झालं काही समजत नव्हतं तक्षला. फर्स्ट कॅरी करायला काहीच हरकत नाही, कारण सोबत असणे केव्हाही चांगले नसण्यापेक्षा घरी पण अचानक बाळाला. व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.